राज्यातील तळीरामांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता एप्रिल 2025 पासून दारूच्या किमतीत 15% दरवाढ करण्याचा विचार सरकार करत आहे। त्यामुळे बार, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे। तसेच सामान्य ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे। महत्त्वाचं म्हणजे दिवाळीपासून आतापर्यंत राज्यात दिवाळीच्या किमतीत 3 वेळा वाढ करण्यात आली आहे। आता पुन्हा एकदा या किमतीत वाढ करण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या दरवाढीनंतर आर्थिक वर्षात बार आणि हॉटेल व्यावसायिकांना परवाना नूतनीकरणासाठी 8.26 लाख रुपये भरावे लागले। परंतु नियमानुसार दरवर्षी केवळ 10% दरवाढ अपेक्षित असते। त्यामुळे दरवाढीची रक्कम 82,752 रुपये असायला हवी होती। मात्र शासनाने यंदा 15% दरवाढ प्रस्तावित केली आहे। त्यामुळे व्यावसायिकांना 1,23,978 रुपये भरावे लागतील। म्हणजेच दरवाढीमुळे हॉटेल, बार, रेस्टॉरंट चालकाला 41,326 रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे। दारूच्या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांचंही बजेट कोलमडणार आहे। दारूच्या किमती वाढल्यानंतर सध्या 260 रुपयांना मिळणारी विस्की 280 ते 285 रुपयाला मिळू शकते। यापूर्वी दिवाळीच्या काळात सर्वच प्रकारच्या मद्यांच्या किमती वाढल्या आहेत। तसेच रेड वाईन, पोर्ट वाईनच्या किमतीतही मोठी वाढ झाली होती। आता पुन्हा एकदा एप्रिलपासून सर्वच प्रकारच्या दारूच्या किमतीत वाढ होणार आहे।